बारूळ नगरातील माता रमाई जयंती मोठ्या उत्साहात साजरी। महिला मंडळाचा मोठा पुढाकार। कंधार तालुक्यातील बारूळ येथे त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांची जयंती दिनांक 22 फेब्रुवारी 2026 रोजी मोठ्या उत्साहात आणि मंगलमय वातावरणात साजरी करण्यात आली। या कार्यक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण आयोजनाची धुरा महिला मंडळाने यशस्वीपणे पार पाडली। कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ठीक 11 वाजता बारूळ येथील बौद्ध विहारात झाली। ज्येष्ठ उपासिका विठाबाई शंकरराव लोहाबंद यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। त्यानंतर तपोवन गोळेगाव येथील बोधी धम्मो यांनी आपल्या प्रवचनातून माता रमाई यांच्या जीवनाचा संघर्ष आणि त्यांचे त्यागपूर्ण चरित्र उपस्थित उपासक उपासिकांना पटवून दिले। दुपारच्या सत्रात भीम अनु यांनी सामूहिक भोजनाचा आस्वाद घेतला। सायंकाळी 7 वाजता गावातील चिमुकल्याने माता रमाई यांच्या चरित्रावर ओघवती भाषणे केली। तसेच माता रमाई यांच्या जीवनावर आधारित गीतावर भरदार नृत्य सादर करून उपस्थितांचे मने जिंकली। यावेळी शांताबाई लक्ष्मणराव वाघमारे यांनीही माता रमाई यांच्या योगदानावर अभ्यासपूर्ण भाषण केली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर एल.एस. वाघमारे साहेब यांनी केले, तर उपस्थितांचे आभार दळबाजी सोनकांबळे साहेब यांनी मानले। या जयंतीचे उत्साहपूर्ण नियोजन ज्यावेळेस बाबासाहेब बाहेर जातात तर त्यावेळेस रामजी बाबा रमाई कडून देखील बुद्ध चरित्र वाचून घेण्याचं काम करत होते। बघा, खूप महत्त्वाचं आहे, कारण बुद्धाचा प्रभाव रमाईवर देखील होता। बाबासाहेबांवर तर होता, पण ज्यावेळेस रामजी बाबा तिच्याकडून या सगळ्या गोष्टी करून घेत होते त्यावेळेस तिच्यामध्ये कितीतरी एक ऊर्जा निर्माण करण्याचं काम करत होते। एवढी ऊर्जा निर्माण होते